ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी आपल्या मित्रपक्षासोबत युती केली होती, आघाडी केली होती आणि पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या अगोदर आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपण त्यांच्यासोबत आघाडी केली आणि काल फोटो आले प्रवेशाचे. ठीक आहे, अजून 2 वाजता निवड आहे. राजकारण हे 5 मिनिटाला बदलतं. स्वर्गीय आबासाहेबांच्या विचाराने आपण चालत आलेलो आहे. पण आबासाहेबांनीही 60 वर्ष राजकारण करत असताना तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये परिस्थितीनुसार काही वेळेला काही पावलं आबासाहेबांनी उचलली होती. त्याचे साक्षीदार मला वाटतं ज्येष्ठ मंडळी आहात. प्रत्येकाचे नातं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यासोबत असतं आणि आपल्याकडे स्वर्गीय आबासाहेबांचा वारसा असल्या कारणाने माझंही राज्यातल्या प्रत्येक सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ मंडळींशी नातं आहे आणि त्याच्यामुळं आताच बऱ्याचशा नेते मंडळींनी जी मतं व्यक्त केली त्या पद्धतीनं आपण पुढे जायचं की नाही याचाही विचार करू. 5 वर्ष सभापती किंवा उपसभापती सत्ता नसेल पंचायत समितीवरती. आता संतोष भाऊनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की बाबा हा पक्ष हा संघर्षातून तयार झालेला आहे, चळवळीतून तयार झालेला पक्ष आहे आणि आपला कार्यकर्ता सुद्धा त्या चळवळीला आणि संघर्षाला कायम तयार असतो. 2 परिस्थिती अशा येतील. एक तर आपण 5 वर्ष विरोधात राहू आणि या तालुक्याला दाखवून देऊ की विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचं काम काय असतं. 50 वर्ष आपल्याला जनतेने कौल दिला, आपण चांगल्या पद्धतीनं राजकारण केलं आणि गोरगरिबांची सेवा केली आणि 50 वर्षाच्या नंतर सुद्धा आपल्याला जनतेने आपल्या आघाडीला कौल दिला होता. काही कारणास्तव त्यांनी निर्णय घेतला असला तरी कुणावरही टीका करायची आपल्याला गरज नाही. राजकारणात घडत असतं. प्रत्येकाने उचललेली पावलं, टाकलेली पावलं हे त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार ती पावलं टाकत असतात आणि निसर्ग त्यांना त्या पद्धतीनं विचार करायला होतो. ही एक परिस्थिती येऊ शकते आणि दुसरी परिस्थिती ही 2 वाजेपर्यंत तुम्हाला समजेल. त्याच्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. आपल्याकडे आमदारकी आहे आणि आमदारकीच्या जोरावरती आपल्याला या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या गोरगरिबांची सेवा करता येते. जे आपल्या समोर वाढून ठेवलेलं आहे त्याला स्वीकारायचं आणि ताकदीनं आणि धीराने त्याला तोंड देऊन 5 वर्ष आपण कारभार पाहायचा, विरोधी पक्षाची भूमिका बजावायची आणि पुढच्या 5 वर्षात आज आपण इथे शपथ घेऊया. केडर बेस पार्टी आपली. माझी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, पुढच्या 5 वर्षात मला कोणासोबत युती करायला, आघाडी करायला भाग पाडू नका. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या प्रत्येक गावातल्या परिस्थितीनुसार आपण सर्वांना विश्वासात घेऊन त्या निवडणुकीला सामोरे जाऊया. पण पुढच्या 5 वर्षांनी ज्यावेळेस पंचायत समितीची निवडणूक लढूया त्यावेळेस स्वबळाचा नारा देऊन लढूया आणि ताकदीनं पंचायत समितीवरती लाल बावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया. दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे की आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होती आणि या पहिल्या निधनानंतरच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना वाटत होतं
ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी या पंचायत समितीवरती लालबावटा आबाधित ठेवलाय त्याच पद्धतीनं आपण ठेवूया. पण परिस्थिती असती अजिबात घाबरायचं नाही. आपण आबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत. सत्ता नाही म्हणून अजिबात घाबरायचं नाही. आबासाहेबांनी 95 ते 99 पर्यंत आपण विरोधात होतो. 19 ते 24 पर्यंत परत एकदा आपण विरोधात होतो. पण जनतेने आपल्याला कौल दिला. भविष्यकाळात सुद्धा जनता आपल्या पाठीशी राहील हा मला विश्वास आहे आणि तुम्हा सर्वांना विश्वास आहे. आता कमिटीनं आज जायचं आहे आणि चर्चा करून जर गरज पडली लढण्याची तर सभापती पदाचं आणि उपसभापती पदाचं नावात तुम्ही चर्चा करून ठरवा आणि आम्हाला येऊन सांगा.